ठीक आहे, तुम्ही इथे बसा, मी फोन करतो. राही नगरच्या ऑफिस मध्ये काहीतरी घोटाळा झाला असणार. घोटाळा म्हणजे काय? प्रचंड घोटाळा झाला. त्या भाऊबंदात म्हटल्याप्रमाणे पेशवाईच्या अखेरीत त्र्यंबकजी डेंगाने माजवला नसल इतका घोटाळा त्या टांग्यावाल्याने त्याच्या घोड्याने माजवला. अप्पासाहेब नमस्कार करतो. माझं नाव विठोबा. वा 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 वा. अरे बाबा, नावाला जागलाच बाबा. आम्हाला असं इथं स्टेशनवर ताटकळत ठेवून. विठोबा, तुम्ही कार्लेकर साहेबांकडेच असतात ना? होच आहे. बर बर, ठीक आहे, सांभाळून न्या त्यांना. नमस्कार करतो. सरकार, हा भक्त वत्सल पांडुरंग कुठं पावला अखेरीस? हॉटेलापाशी चहा घेत उभा होता. अच्छा. साहेब त्याचं काय झालं? आज बाईसाहेबाला ना अचानक साहेबासोबत जावं लागलं. ते कोणतरी परदेशी पाहुणे येणार होते म्हणजे ते धरणाचं काम बघायला. म्हणून मग मला जीप घेऊन इथं स्टेशनला यायला सांगितलं. पण ऐन वेळेवर जीप नव्हती. मग मी एक टांगेवाल्याला ठरवलं. त्यानं पहिले निघायला 15 मिनिटं उशीर केलं. बरं, तिथून निघालो, मैल भर आलो, त्याचं ते एक चाक निष्ठाला कसा बसा चाक दुरुस्त केला की पुढे येऊन घोड्यानं सत्याग्रह पुकार. या सगळ्यात ना अर्धा तास गेला. मन असं बेचैन झालं, मुंग्यांना मेरूचा पर्वत तर गिळला नसेल ना अशी दारुण शंका मनात डोकावून गेली. पण म्हटलं नाही, असा एकही सिंहगड नाही की जिच्यावर घोरपड अडकवायला द्रोणागिरीची कळा नाही. आणि मग त्याच द्रोणागिरी रूपी एक बैलगाडीवाला समोर आला. तिच्यात बसलो आणि इथपर्यंत आलो. त्याला थोडी चहा पाहिजे होतो. अरे, आसमानी सुलतानाची जगाडणारा कोलंबोस देखील तुझ्या पुढे फिक्का पडेल. पण मला एक सांग, अरे तू कुठल्या नाटक कंपनीत होतास? नटाला नटाची ओळख पट्टी म्हणतात ना, ती अशी. साहेब, मी महाराष्ट्रात. हो का? कुठल्या खात्यात? नाही, आपलं तसं होतो मी आपलं स्वयंपाक खात्यातच. हा. पण अजून मधून नाटकातही काम करायचं. पुढं बलवंतात होतो. अच्छा. आणि जेव्हा नाटक कंपनी मोडकीस आले ना तेव्हा ते श्री कपालेश्वर मध्ये त्यात हिरोचं देखील काम केलं मी. आता हे राहीनगरचे साहेब लोक, अहो हे ना ते सरकारी स्पर्धेसाठी ते हॅमलेट नाटक बसवतात. त्यात ते भूताची म्हणजे ते हॅमलेटच्या बापाची भूताची भूमिका आहे ती मिक्स करते. म्हणजे एकंदरीत तुमचं कास्टिंग उत्तम झालेलं दिसतंय. पण मला एक सांग त्रस्त संबंध, अरे आता आपण इथून जाणार कसे? अरे सगळी वाहतूक व्यवस्था बंद पडलेली दिसते मला. नाही, एक वाहन अजून शिल्लक असल्याचं दिसतंय. आपल्या घरच्या गाडीचा आवाज आहे. हो का? साहेब किंवा बाईसाहेब आले तुम्ही बघतो. अच्छा अच्छा, आले म्हणतो.